100 कोटीचा आरोप ठेवून त्या माणसाला केवळ त्यांनी ॲफिडेव्हिटवर सह्या करून दिल्या नाहीत आणि म्हणून त्यांना 13 महिने जेलमध्ये काढावं लागलं. कोर्टाने सांगितलं की काहीच पुरावा नाही म्हणून त्यांना जमानत दिली. हे देवेंद्र फडणवीसांचं सिलेक्टिव्ह सरकार आहे. कुणावर खटले दाखल करायचे आणि कुणावर नाही हे कायदा नाही ठरवत. कायद्याचे बाप देवेंद्र फडणवीस ठरवत असतात. हे चित्र सध्या महाराष्ट्रातलं आहे, ते नीटपणे आपण समजून घेतलं पाहिजे. आता मित्रांनो, खरात सारख्या बाबांना एवढ्या मोठ्या प्रमाणावर या स्त्रिया का बळी पडतात याच्या मागची कारण काय आहे? बाबा प्रत्यक्ष चिंचोके घासून घुसून स्वच्छ करायचा, चारण्याचा चिंचोका 10,000पासून तर काही लाखांपर्यंत विकायचा, वगैरे वगैरे अनेक प्रकार आहेत. मी ते सगळे सांगत बसत नाही. हे सगळं वृत्तपत्रांनी, TV माध्यमातने आणि वेगवेगळ्या मीडियाने तुमच्यापर्यंत पोहोचवलेलं आहे. म्हणून मी आता तुमच्या पुढ्यामध्ये मूळ विषयाला हात घालतो की एवढ्या मोठ्या संख्येनं आपल्या समाजामधल्या स्त्रिया बाबांना बळी का जातात, याच्या मागची कारणं काय आहे? हा खरा अपवाद आहे का की या देशामधली परंपरा आहे? हजारो वर्षांपासून हे सुरू आहे. हे जरा मनापासून नीटपणे समजून घ्या. तुम्हा सगळ्यांना याची नीट कल्पना आहे की मी एकेकाळी प्रचंड अंधश्रद्धा होतो, अनेक बाबांचा भक्त होतो. तुमच्याच अमरावती जिल्ह्यामधल्या रिद्धपूर गावामध्ये मी त्या बाबाकडे यायचो, त्याचं उष्ट श्रीखंड खायचो. अनेक बाबांचा मी बघतो. पहिल्यांदा माझे या क्षेत्रामधले डोळे उघडले ते म्हणजे एक विद्यानंद स्वामी नावाचा बाबा पडद्यामध्ये आला. हा कोण बाबा होता? लंडन मध्ये याचा अतिशय मोठा डॉक्टरकीचा व्यवसाय होता. त्याचं स्वतंत्र हॉस्पिटल होतं. तो MD FRCS झालेला होता. एक दिवस त्याला दृष्टांत घडला झाला की भारतामध्ये हिंदू धर्म रसातळाला चाललेला आहे. त्या हिंदू धर्माचा उद्धार करण्यासाठी तो एकदम डायरेक्ट लंडनवरून आमच्या वर्ध्यात अवतरला. वर्ध्यात उतरला. अनेक त्यांचे भक्त झाले. त्या माझे भक्त शिरोमणी माझे वडील. माझे वडील कोणी सामान्य नव्हते. विनोबांचे एकेकाळी सचिव राहिलेले होते, सेक्रेटरी राहिलेले होते, साम्ययुगचे संपादक राहिले होते, सर्वोदयाचं जे साप्ताहिक होतं त्याचं यवतमाळ जिल्हा जनपदचे उपाध्यक्ष राहिले होते. महत्वाचा माणूस होता. माझ्या कॉलेजमधले, मी त्यावेळेस यशवंत महाविद्यालयामध्ये शिकत होतो, माझ्या कॉलेजमधले ज्ञानेश्वरी करता ज्यांना PhD मिळालेली आहे असे डॉक्टर B.G. कावळे हे त्यांचे भक्त, माझे वडील भक्त. B.Ed कॉलेजचे वर्णेकर प्राचार्य होते, त्यांचे भक्त. अशा भक्त समुदायांमध्ये या महाराजांचा सगळा कारभार वर्ध्यामध्ये सुरू आणि मीही त्यातला भक्त, पाय चेपणारा त्यांचा. एकदा वडिलांनी मला सांगितलं की महाराजांना अमुक अमुक निरोप दे. माझे वडील जरा हिटलरी मनोवृत्तीचे होते, जरी ते विनोबांसोबत वावरले असले तरी. मी जर नेमकेपणानं तो निरोप पोचवला नसता तर त्यांनी माझं काय केलं असतं या भीतीपोटी मी धावत पळत गेलो. भाऊ देशपांडे वर्ध्याचे, यांच्या घरामध्ये यांचा मुक्काम होता. खाली 15-20 स्त्रिया अतिशय नटून थटून बसलेल्या होत्या, कारण महाराजांचा आदेश असायचा माझ्या समोर नटून थटूनच आलं पाहिजे. मी त्यांना म्हटलं महाराज कुठे आहे? ते म्हणाले बरं. म्हटलं मला त्यांना भेटायचंय. जाऊ नकोस वर, सध्या ते विठुला अवतारामध्ये आहे. विठुला अवतारामध्ये म्हणजे नागाच्या अवतारामध्ये आहे आणि एका देवीसोबत त्यांचा खेळ सुरू आहे, त्यामुळे तू वर जाऊ नकोस. वरून त्यांनी मला सांगितलं की तू वर जाण्याची चूक केलीस तर तुला त्यांचं ते तेज सहन होणार नाही, तू आंधळा होशील. तरी माझ्या वडिलांची भीती माझ्या मनात एवढी होती की मी तो लाकडी जिना धडधड करत वर गेलो आणि माझ्या आयुष्यामध्ये, त्यावेळेस माझं वय 23-1 वर्षाचं असेल, माझ्या आयुष्यामध्ये पहिल्यांदा 2 नंग धडंग व्यक्ती काहीतरी करताना मी पाहिले. मला आश्चर्य वाटेल की मी फार शॉक वगैरे मला का बसला. आम्ही त्या काळात साधं चुंबन नव्हतं पाहिलं. आमच्या काळामध्ये आम्हाला चुंबन पाहायला नाही मिळायचं, फुलाला फुल लागायचं. सिनेमामध्ये सुद्धा चुंबन नसायचं, इंग्रजी चित्रपटामध्ये असलं तरच. प्रत्यक्ष जीवनामध्ये तर कधीच चुंबन पाहिलेलं आठवत नाही की कोणीतरी चुंबन घेत आहे आपण चोरून तरी पाहिलं. आणि मी प्रत्यक्षात पहिल्यांदा काय पाहतोय? 2 स्त्री पुरुषांचा संबंध पाहतो आहे.
मी खाली उतरताना जसं माझा चेहरा कावरा बावरा झाला, तुला सांगितलं होतं ना ते तेच तुला सहन होणार नाही. मी काय सांगू या स्त्रियांना. मी घरी आलो, घरच्या लोकांवर खूप प्रखड केली, पुन्हा या बाबाकडे जायचं नाही म्हणालो, बोंबाबोंब करायला सुरुवात केली. स्थानिक तरुण भारत प्रतिनिधींनी तो मुद्दा लावून धरला, बाबाला अटक झाली आणि निघालं काय, MDFRCS नावाचे हे विद्यानंद स्वामी, चंद्रशेखर जोशी नावाचा मुलगा आहे, नॉन मॅट्रिक आहे, नेव्हीमध्ये खलाशी म्हणून नेव्हीमध्ये दाखल झालेला, पण नेव्हीची शिस्त त्याला परवडली नाही म्हणून पळून आलेला एब्स्कॉन्डिंग माणूस आहे तो. MDFRCS आणि एवढे मोठे मोठे त्याचे बाबा. त्यावेळेस माझ्या मनामध्ये खुणगाड बांधली गेली की बाबा चांगले असतात, पण हा विद्यानंद स्वामी बदमाश आहे. त्याच काळामध्ये आमच्या विग कावळे प्राचार्यांनी मला एका आमच्याच कॉलेजमधल्या मुलीच्या घरी गुलाब बाबा काटेलवाल, तुमच्या जिल्ह्यात किंवा जवळपास, या गुलाबबाबांचं त्या काळामध्ये 3-4 प्रांतांमध्ये अतिशय प्रस्थ होतं. महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश आणि गोवा. हे गुलाब बाबा यांच्या दर्शनाकरता ये म्हणून मला त्यांनी सांगितलं. मला प्रचंड उत्सुकता. सिद्ध पुरुष हवेमध्ये हात फिरवतो, गुलाबाचं फुल काढतो, खडीसाखर काढतो. याच्या गाडीमध्ये कधीही डिझेल टाकलं जात नाही. कोणत्याही विविध पाणी काढ म्हणतो, पाणी टाकतो आणि याची गाडी ढुरू चालायला लागते. ह्या सगळ्या कथा मी ऐकलेल्या होत्या आणि त्यामुळे या चमत्कारी सिद्ध पुरुषाला पाहण्याची मला प्रचंड उत्सुकता होती. मी माझ्या काही मित्रांसोबत तिथे गेलो. आम्हा पुरुषांना आतमध्ये प्रवेश नव्हता, आतमध्ये फक्त स्त्रियांना प्रवेश होता आणि या कृष्ण अवतार गुलाब बाबाची सगळ्या स्त्रिया आंघोळ घालत होत्या. आता आमचं कॉलेज आर्ट्स कॉलेज हे सगळ्या गावातल्या सुंदर पुरी आमच्या कॉलेजमध्ये असत. या सुंदर सुंदर पुरींच्या छातीवर हा पाणी उडवतोय, त्यांना ओलं करतोय, हे आम्ही सगळं डोळ्यांनी खिडक्यांमधनं पाहत होतो. त्यावेळेस आम्ही चर्चा केली की हा बाबा लेकाचा बदमाश दिसतो. माझ्या डोक्यात दुसरं घुसलं की बाबा हा बदमाश म्हणजे 2 बाबा बदमाश, बाकी सगळे चांगले. कारण मला स्वतःला सिद्धी प्राप्त करायच्या होत्या आणि सिद्धी गुरुशिवाय प्राप्त होत नाही म्हणून मी वेगवेगळे गुरु शोधत होतो. अनेक बाबांचा मी भक्त होतो, असा तो माझा कालावधी होता. 1980 साली मी किर्लोस्कर प्रेसमध्ये नोकरीला गेलो. त्यापूर्वी 4 वर्ष तरुण भारतामध्ये मी कॉलम लिहित होतो, इंग्रजीचा प्राध्यापक राहिलो, BCom BA पर्यंत शिकवलं. हे सगळं मधल्या काळात घडलं तरी माझ्या अंधश्रद्धा कायम आहे. मी किर्लोस्कर प्रेसमध्ये नोकरीला गेलो आणि त्या ठिकाणी मला किर्लोस्करचे 60 वर्षाचे अंक वाचण्यासाठी मुकुंदराव किर्लोस्करांनी सांगितलं. त्यातून एक विशेषांक तयार करायचा होता आणि तिथे मला आचार्य अत्र्यांचा एक लेख वाचायला मिळाला. त्यांनी नारायणगावच्या केडगावकर शास्त्र्यांना एक्सपोज केलं होतं आणि ती अत्र्यांची भाषा, अत्र्यांच्या भाषेमध्ये ते वर्णन त्यांनी लिहून ठेवलं. मी त्या भाषेमध्ये वर्णन करू शकत नाही, या ठिकाणी स्त्रिया मोठ्या संख्येनं आहेत. ते असं म्हणत होते की बाबा दिवसातनं 2दा सत्संग करत असत. त्यांचा सत्संग कसा असेल, त्यांच्या रूम मध्ये येताना स्त्रियांना सगळे अंगावरचे कपडे काढून आतमध्ये यावं लागत असेल. आतमध्ये आल्यानंतर त्यांना आपल्या शरीराला तेल चोखावं लागत असेल, चोळावं लागत असेल, लावावं लागत असेल. बाबा नागडे पडलेले असत आणि स्त्रियांनी त्यांच्या छातीने बाबांचं, ज्याला आपण काय म्हणतो मसाज करणं, ते मसाज करायचं, अंगभर मसाज करायचा. एक स्त्री थकली की दुसरी, दुसरी की तिसरी, तिसरी की चौथी, असा तो मसाज करायचा. आणि मग मसाज करता करता बाबांची कृपा होईल त्या बाईला शुद्ध केलं जायचं. हे सगळं वर्णन आचार्य अत्र्यांनी लिहून ठेवलं आणि शेवटी त्यांनी लिहिलं की सगळेच्या सगळे बाबा असेच असतात, याला कोणीही अपवाद नसतो. आणि तिथे ते वाक्य वापरलं, वृक्ष तेथे छाया, बुवा तेथे बाय. जसा वृक्ष या जगामध्ये छायेशिवाय असू शकत नाही, तसा बायकांच्या भानगडीशिवाय कोणताही बाबा असू शकत नाही. आणि तिथून माझ्या डोक्यामध्ये खुणगा